सप्रेम जय महाराष्ट्र। काल संध्याकाळी न्यूज चॅनल बघत असताना अचानक समोर एक बातमी आली। बदलापूर बलात्कार प्रकरणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर। प्रचंड आनंद झाला। एक तर या नराधमाला साऱ्या फाशी व्हायला पाहिजे होती किंवा याला गोळ्या घालून असंच मारायला पाहिजे होतं। पण क्षणाक्षणाने जशा बातम्या वाढत गेल्यात, प्रत्येक न्यूज चॅनलला वेगवेगळ्या माध्यमातून विरोधी पक्षनेते असतील, सत्ताधारी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, पोलीस प्रशासनामध्ये असतील, वकील लोक असतील, यांच्या प्रत्येकाच्या बाईट मुलाखती होऊ लागल्या। वेळ जाऊ लागला तस तसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला। काही वेळाने कळलं का या अक्षय शिंदेला कारागृहातून थेट बदलापूर पोलीस स्टेशनला नेत असताना पहिले तर संशयाची सुई याच ठिकाणी येते। कारागृहातून थेट त्याला हायकोर्टात न्यायला पाहिजे, पोलीस स्टेशनला का घेऊन चालले होते? आणि पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना पोलीस आपले इतके कमजोर आहेत का? पोलिसांच्या कमरेला असलेली रिव्हॉल्वर ही लॉक असते, ती फक्त तोच पोलीस उघडू शकतो किंवा ज्याला माहिती तो करू शकतो। सर्वसामान्य नागरिक, आता अक्षय शिंदे हा खानदानी किंवा सराईत गुन्हेगार आहे का? मोठा डाकू आहे का? हा फुलनदेवीच्या खानदानातला आहे का? हा वीरप्पांच्या खानदानातला आहे का? काय याला रिव्हॉल्वर, बंदुका, रायफल, तोफा, तलवारी या सगळ्या बाबतीत माहिती असेल? हा सर्वसामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला एक तरुण आहे। तो विकृत आहे, तो नालायक प्रवृत्तीचा असल्यामुळं त्याला फाशी व्हायलाच पाहिजे होती, ही सर्वसामान्य नागरिकाची इच्छा होती। मग त्या पोलीस व्हॅनमध्ये येत असताना निलेश मोरेच्या कमरेची रिव्हॉल्वर त्यांनी काढली। तो रिव्हॉल्वर मधली गोळी झाडतो। मग याला जर काही कळतच नाही, यांनी जर रिव्हॉल्वर काढली तर हा सरळ डोक्यापर्यंत मारू शकत होता, छातीत मारू शकत होता, पोटात मारू शकत होता। निलेश मोरे असेल किंवा कोणी असेल, आता एपीआय निलेश मोरे किंवा बाकीचे हवालदार जागेवर ठार झाले असते, एक दोन जण। पण हे सगळं प्लॅनिंग आहे। यात अक्षय शिंदेला सुद्धा फसवलंय, माझा असं खाजगीत आरोप आहे। हा प्लॅनिंग केला असणार आहे। अक्षय शिंदे, तू या प्रकारातून वाचणार नाही, कारण बदलापूरचं जे बलात्कार प्रकरण केलंय, याची चिमुरड्यांवर तू जे बलात्कार केलाय हे महाराष्ट्रात नाही, देशात नाही, संपूर्ण जगामध्ये हे प्रकरण प्रसिद्ध झालंय। आता तू काय वाचू शकत नाही, तुला फाशी होणारच आहे। तू एक काम कर, आपण जात असताना आपण एक नाटक करू। तू माझ्या कमरेची रिव्हॉल्वर काढ, तू आमच्यावर झाडण्याचा खाली झाडा, म्हणजे आम्हाला पायाला लागला असं किंवा मग पुढे तरी दुसरीकडे लागला, या पद्धतीनं कर। मग आम्ही हात वरती करू आणि तू पळून जायचं, तू वाचशील। मग असं केलं असणार। आणि जेव्हा यांनी रिव्हॉल्वर काढली, हिने जेव्हा गोळी झाडली, ती पायाला लागली आणि यांनी सेल्फ डिफेन्स या कायद्याखाली स्वतःला वाचवण्यासाठी यांनी डायरेक्ट अक्षय शिंदेला फसवलं। त्या नाटकाचा क्लायमॅक्स वेगळा झाला असणार। त्याला डायरेक्ट गोळ्या घातल्या आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर थाप जनतेची मिळावी म्हणून हा कालचा नाटकीय प्रकार घडलेला आहे, असा माझा आरोप। आज मी सगळे न्यूज चॅनलला बघितलं, बदलापूरच्या रेल्वे स्टेशनला या मिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पेढे वाटलेत। बलात्कार प्रकरणी या अक्षय शिंदेला गोळ्या घालून ठार केलं, पोलिसांचं अभिनंदन करतोच। पण तुम्ही कायद्याची पायमल्ली केली। तुम्ही या संविधानाने जे कायदे तयार झाले, हे तुम्ही याची पायमल्ली केली आहे। खऱ्या अर्थानं कायद्याचा फॉलो करून कायद्यानंच याला फाशी मिळायला पाहिजे होती। आज तुम्ही मला सांगा, हा सर्वसामान्य कुटुंबातला हा विकृत माणूस हा रिव्हॉल्वर पोलिसांच्या कमरेवरून काढू शकतो? पोलिसांवर विश्वास आहे का? आज हे बदलापूरचं बलात्कार प्रकरण उघडीस आलं कारण त्या दोन लहान चिमुरड्या मुली होत्या। अशा अनेक चिमुरड्या मुलींवर या महाराष्ट्रात नाही, या भारतात नाही, जगात बलात्कार होतात। 80 वर्षाच्या आजीपर्यंत सुद्धा ती बाई आज सुरक्षित नाहीये। खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तो एपीआय निलेश मोरे आणि अजून काही जे पोलीस असतील या प्रकरणामधले, सगळ्यांची एकाच वेळेस नार्को टेस्ट झाली पाहिजे।
खऱ्या अर्थाने हे प्रकरण उघडीस येईल. दूध का दूध, पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हा सगळा प्रकार आहे ना मुंब्रा बायपासवर झाला. सगळा थरार तिथं घडलेला आहे. सगळं प्लॅनिंग तिथं झालंय. एखाद्या चित्रपटातल्या सीनला सुद्धा लाजवल इतकं छान नाटक केलं. त्या विकृत माणसाला, अक्षय शिंदेला, या प्रकरणात पोलिसांनी तुझा जीव वाचल, तू पळून जा असं समजून सांगितलंय आणि त्याचा घात केलाय असा माझा आरोप आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं ना, आता युपी बिहारपेक्षा भयंकर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. आमच्या कोपरगाव शहरामध्ये दिवसा ढवळ्या 2 तरुण एकामेकावर गोळीबार करतात. इतकी वाईट परिस्थिती. ही फक्त कोपरगाव शहरात नाहीये. हे गृह खात्याला लाज वाटायला पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी रिव्हॉल्वरचा दाग दाखवून सोनारचं दुकान लुटलं, रिव्हॉल्वरचा दाग दाखवून एखाद्या घर लुटलं, रिव्हॉल्वरचा दाग दाखवून बलात्कार केला, रिव्हॉल्वरचा दाग दाखवून अक्षरशः कोर्टाला सुद्धा न्याय बदलायला लावला. इथपर्यंत गुन्हे घडत आहे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि आपण निर्लज्जाचा कळस करतात. आपण दोघं जण काल मीडिया समोर येऊन काय बात करत होते, काय चर्चा करत होते. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. एक सर्वसामान्य तो अक्षय शिंदे कमरेचं रिव्हॉल्वर काढून तो गोळी झाडतो पोलिसांवर. काय संरक्षण करा मग हे पोलीस आमचे. जे चांगले अधिकारी त्यांच्यावरचा सुद्धा विश्वास उडणार ना आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा. सगळ्यात महत्वाची संशयाची सुविधा येते त्याला कारागृहातून सरळ त्याला कोर्टात नेणं गरजेचं होतं. त्याला तुम्ही बदलापूर पोलीस स्टेशनकडे का नेण्यात आलं? पोलिसांची रिव्हॉल्वर ही लॉक असते. ते लॉक त्याला कसं उघडता आलं? का ती अनलॉक करून ठेवली होती, उडून ठेवली होती? सगळं प्लॅनिंग ही हा दुसरा विषय. आणि या प्रकरणामध्ये ज्या शाळेचे ट्रस्टी आहेत, जे सचिव आहेत, जे अध्यक्ष आहेत, हे फरार आहेत. पोक्सो अंतर्गत यांच्यावर जी कारवाई झालेली, यांच्यावर जी टांगती तलवार आहेत, कदाचित हा प्रकरणाचा उलगडा होऊ नये म्हणून त्या अक्षय शिंदेला जखमी करण्यापेक्षा डायरेक्ट त्याचा जीव घेतला, कदाचित ती फाईल बंद करण्यासाठी. अहो, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला, ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, तो पक्ष चोरांच्या ताब्यात दिला. काय या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा? न शिकलेला या देशाचा पंतप्रधान, डुप्लिकेट सर्टिफिकेट, जो या देशाचा गृहमंत्री आहे, तो अक्षरशः लोहिया जज प्रकरणात, खून प्रकरणात तो आजही मोकाट आहे. तो गृहमंत्री देशाचा. काय अशा लोक देश चालवणार आहेत? महाराष्ट्रामध्ये दौरे आहेत. उद्या पुण्यामध्ये महोदय पंतप्रधान येत आहेत, अमित शहाजी येत आहेत. येऊन काय करणार तुम्ही? इलेक्शनसाठी, विधानसभेसाठी? अहो, बलात्कार प्रकरणी ते आमच्या चिमोडीवर बलात्कार झाला. त्या प्रकरणातील ते आरोपी फरार आहेत. त्या शाळेचे ट्रस्टी तुमचे, जे RSSचे, BJPचे, त्यांचं काय झालं? येऊन तुम्ही सभा घेणार, करोडो रुपये उद्या खर्च होणार. उद्याचा दिवस तुमच्या चर्चेत जाणार की अक्षय शिंदे सुद्धा लोक उद्या विसरून जातील. जे काही चाललंय हे सगळं लोकशाहीला काळीमा फासणारं आहे. जनतेने आता हुशार व्हावं. हे सत्ताधारी लोक एका साध्या आरोपीला रिव्हॉल्वर ताब्यात देऊन सगळं नाटक घडून आणतात, त्याचा निघून खून करतात. कुठं चाललाय महाराष्ट्र? किती दिवस आपण फक्त सहन करायचं? किती दिवस या वर्तमानपत्रातून वाचायचं आणि गप्प बसायचं? किती दिवसातून न्यूज चॅनलचे फक्त आपण चॅनल बदलायचे, बघत राहायचं? त्यापुरतं फक्त कोरड घशाला पडते, थुंका गिळतो, TV बंद झाला, आपण आपल्या कामाला लागतो. पण आपण मतदान करताना हे का विसरतो? या महायुतीला यंदा या विधानसभेतून हद्दपार करणं गरजेचं आहे. आज त्या विकृत माणसाला यांनी या पद्धतीने मारलं. उद्या सर्वसामान्य माणसाला कुठल्या ना कुठल्या प्रकरणात गोवून त्याची सुद्धा अशी हत्या होईल.
वाईट आहे, खूप वाईट आहे. याच्यावर सर्वसामान्य मतदारांनी विचार नक्कीच केला पाहिजे. निलेश मोरेची सुद्धा खाजगीत पुन्हा एकदा नार्कोटेज झाली पाहिजे. तो जरी जखमी असला ना त्याची नार्कोटेज झाली पाहिजे. ही मागणी सर्वसामान्य लोक आजही करत आहेत. सगळ्यात महत्वाचं सेल्फ डिफेन्समध्ये म्हणतात ना पोलीस, आम्ही अक्षयवर गोळ्या झाडल्या. तुम्ही सेल्फ डिफेन्समध्ये अक्षयच्या पायावर गोळ्या मारू शकत होते, किंवा तुम्ही 5 ते 6 त्यात कॉन्स्टेबल होते, तुम्ही त्याच्यावर झडप घालू शकत होते. सगळं प्लॅनिंग केलं तुम्ही. याचा तुम्हाला या जनतेला उत्तर द्यावं लागेल. तुम्ही पोलीस असतील, तुम्ही सत्ताधारी असतील, तुम्ही सगळेच, तुम्हाला जनतेला उत्तर द्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. आज त्या 2 चिमुरड्यांना खऱ्या अर्थानं न्याय तर भेटला नाही, पण एका विकृत माणसाला अशा पद्धतीनं त्याचा निगरून खून करणं हे काही लोकशाहीला किंवा संविधानात हे बसत नाही. याचा जाहीर निषेध मी करतो. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तो निलेश मोरे API आणि बाकीचे असतील ते कॉन्स्टेबल, या प्रकरणातले सगळ्यांची नार्कोटेज झाली पाहिजे. या सत्ताधाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्वरित जे पोलीस या प्रकरणात असतील त्यांना त्वरित निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. तरच त्या चिमुरड्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.